दाखवता येईल. तर आपण पहिलं जाणार आहोत डॉल्फिन पॉईंट बघायला. त्यानंतरला जाणार आहोत जे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरचे लाईट हाऊस बघायला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लाईट हाऊस बघायला, आणि नंतरला जाणार आहोत सिगल आयलँड, सुनामी आयलँड बघण्यासाठी. तर व्हिडिओ लास्टपर्यंत राहा. तर मित्रांनो, डॉल्फिन पॉईंट आपण बघितलं आहे, पण हा डॉल्फिन पॉईंट आहे, पण इथं काय डॉल्फिन आपल्याला बघायला भेटले नाहीत. तर आता आपण जाणार आहोत लाईट हाऊस बघण्यासाठी, जो भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा जो लाईट हाऊस आहे तो समोर तुम्हाला दिसतो बघा. तुम्हाला हा समोर जो दिसतो आहे तो भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा बांधलेला लाईट हाऊस आहे. आणि त्यानंतरला जो छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला लाईट हाऊस आहे तो दाखवतो एक मिनिट. हा बघा, हा जो आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला लाईट हाऊस आहे. त्याच्यामध्ये लाकडं जमा करून त्यात लाकडं चालली जायची आणि उजेड केलं जायचं. हे स्वतंत्र झाल्यानंतर बांधलेलं लाईट हाऊस आहे. त्याच्यावर गव्हर्नमेंटची माणसं असतात कृतीला. आता पण आहेत, 12ही महिने असतात. परमिशन घ्यावी लागते. हेलिकॉप्टर लँड होतं, पावसाळ्यात बोटी येत नाहीत समुद्रात, त्यावेळी हेलिकॉप्टरने त्यांना सगळं पुरवलं जातं. हे पायऱ्या तो आहे काय रस्ता जायचा असा? पाणी पिले हेलिकॉप्टर लँड होतं, हेलिपॅड आहे वर. हो नवीन आहे हो. काम करणार लाईट हाऊस नंतर आम्ही जातो म्हातारीची चूल बघायला. खडकातून जो पाण्याचा फवारा उडतो त्याला म्हातारीची चूल येते, त्याला बघायला जातो. तेवढे पण लास्टपर्यंत राहा. हा जो खडक दिसतो समोर तिथेच तुम्हाला म्हातारीची चूल बघायला भेटेल. ते बोटी उभे आहेत तिथेच ती चूल उडते. एक फवारा उडतो दगडातून लाटा. जेव्हा तर एकाच्या दगडाला छोटंसं असं फट आहे, त्या फटीमध्ये पाणी गेल्यानंतर प्रेशरने एक फवारा उडतो, त्यालाच म्हातारीची चूल अशी म्हटली जाते. तो हा खडक आहे. बघूया आपल्याला बघायला भेटतो का. मित्रांनो, लक्षात नव्हतं इथं फवारा उडेला. हा फवारा उडला ना आता तीच म्हातारीची चूल आहे. माहिती बघितली. थोडा पाण्याची जर पातळी कमी असल्या कारण ती चूल जरा जास्त येत नाही. बघितली चूळ बघितली. ते म्हातारीची चूल मला एकदाच बघायला भेटली. आता काय सध्या ती येत नाही आहे, पण थोड्या वाट बघणार आहोत आणि परत पुढच्या पॉईंटला जायला निघणार आहोत. तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब प्लीज करा. मस्त ती झाला.
तर मित्रांनो आता आपण जात आहोत मिनी केरला बघण्यासाठी. तर मिनी केरला बघूया आपण, त्या ह्याच्यात आपण निघालो. तिकडे क्लोज लागतो. मित्रांनो समोर दिसत होता मिनी केरला आहे. मिनी केरला असं म्हटलं जातं. जेवढा बी समोर दिसतोय किनारा दिसतोय तो सगळा मिनी केरला आहे. तुम्ही लांब लांबपर्यंत बघू शकत असेल तर सर्व तुम्हाला नारळीचीच बागा दिसेल. तर मित्रांनो तुम्ही इथे येऊन तुम्ही या बोटिंगचा आनंद नक्की घ्या. मिनी केरला जे एवढे पॉईंट आहेत ते तुम्ही प्रत्यक्षात बघित बघा. तुम्हाला खरंच खूप छान असं बोटिंगचा ट्रिप आहे. सुनामी आयलंड. तर मित्रांनो आता केरला इथं संपतोय ना, आता आपण जाणार आहोत सुनामी आयलंड बघाय. की म्हणजे माहिती सांगितली आहे सुनामी आयलंड. हा सुनामी आयलंड आहे. आता समोर बोटी दिसत असेल ते सर्व सुनामी आयलंड. आता पाणी जास्त असल्या कारणाने इथे तो आयलंड पाण्याखाली गेला आहे. ज्या पाण्याची भरती होते त्या टायमाला ते आयलंड दिसून येतो. इथं आपण उतरू पण शकतो पाण्यामध्ये. समोर मला दिसत असतील हे सर्व शॉप आहेत, दुकान आहेत सर्व. समोर बोटिंग जे उभे आहेत इथे बी ॲक्टिव्हिटी केले जातात. सुनामी आयलंड पाण्याखाली बुडलेलं आहे आता. हा पूर्ण एरियात सुनामी आयलंड आहे.
चला आपण आपलं इतपचं जेवढं दाखवतील तेवढं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आपण पुढचं बघूया. इथनं आपण परतीला निघतो आहे. परत आपण त्या जागेवरती जिथं आपण सुरुवात केली तिथं रिटर्न परत जायचं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोर्ट करा मित्रांनो. हा सुनामी आयलंड आपण बघितला आहे. आता आपण निघूया आपल्या ज्या जागेवर जिथून सुरुवात केली तिथं आपण रिटर्न जातो आहे. तर मित्रांनो समोरचा मला जो आयलंड दिसतोय त्या आयलंडला मोरेश्वर सुनामी बेट असं म्हटलं जातं. मोरेश्वर बेट बघू शकता. झेंडा जो तुम्हाला झेंडा दिसतोय लावलेला तो मोरेश्वर देवस्थान आहे. यांचा सुनामी आयलंड सारखंच आयलंड आहे. हे बघा झेंडे लावलेले दिसतात का? हे देव आहे मोरेश्वर, म्हणून याला मोरेश्वर सुनामी आयलंड म्हणतात.